अनेक लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते। असे मानले जाते की अंगठा चोखल्यामुळे मुलांना सुरक्षित वाटते, तर काही मुलांना अंगठा तोंडात घेऊन अंगठा चोखतच झोपण्याची सुद्धा सवय असते। वरवर पाहता लहान वाटणाऱ्या ह्या गोष्टीकडे जर आपण वेळीच लक्ष नाही दिलं तर मग ही सवय खूप जास्त प्रमाणात वाढते आणि मग त्याचे काही नुकसान सुद्धा दिसून येतात। त्याच प्रकारे लहानांमध्ये ते मोठ्यांपर्यंत नख कुरतडण्याची सवय असते। तर ही सवय बंद करण्यासाठी आणि आईला खूप सारे प्रयत्न करूनही ब्रेस्ट फीडिंग बंद करता येत नसेल बाळाचं, किंवा तिला ब्रेस्ट फीडिंग बंद करायचं असेल पण बाळ कंटिन्युअस ब्रेस्ट फीडिंग घेतच असेल, तर अशा वेळी खूप प्रयत्न करून झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण फेमाइट सोल्युशन हे या सगळ्यावरती नक्कीच वापरू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेमाइट सोल्युशन विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकास फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। फेमाइट सोल्युशन, ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे डेनाटोनियम बेन्झोएट। डेनाटोनियम बेन्झोएट हे अतिशय कडू असणारं असं कंपाऊंड मानलं जातं आणि त्यामुळेच ते एक प्रतिबंधक म्हणून काम करतं। फेमाइट सोल्युशनचा उपयोग कशा प्रकारे होतं हे बघूया। लहान मुलांना अंगठा तोंडात घालण्याची जी सवय असते ती सामान्य आहे, पण जर ती सवय त्यांना जास्त लागली तर ते आपल्याला बंद करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे। मग अंगठा तोंडात घातल्यामुळे काही साइड इफेक्ट सुद्धा दिसून येतात, जसं की ते खेळण्यांसोबत मातीमध्येही खेळतात, मग त्याच्यामुळे कीटाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते, त्याच्यामुळे पोटदुखी वगैरे ह्यांसारखे आजार वाढतात। त्याचबरोबर अंगठा सतत तोंडात घातल्यामुळे बाकीच्या बोटांच्या तुलनेत अंगठ्याची वाढ वेगळी होते, अंगठा बारीक होऊ शकतो आणि ह्याच्यामुळे अंगठा सतत तोंडात घालून मग दात पुढे येणे, ओठ मोठे होणे तर ह्यांची सुद्धा शक्यता वाढते। त्यामुळे वेळी जर आपण फेमाइट सोल्युशनचा वापर केला तर त्याची जी कडवट चव आहे तर ती त्यांना नकोशी होते आणि मग आपण त्यांची जी ही सवय असते अंगठा तोंडात घालण्याची ती नक्कीच आपण कमी करू शकतो आणि ती पूर्णपणे घालवू शकतो। त्याच प्रकारे जसं नख कुरतडण्याची पण जी सवय असते, मग नख कुरतडल्यामुळे नखांची वाढ व्यवस्थित होत नाही, नखांचं आरोग्य चांगलं नाही राहत, त्याच प्रकारे नख कमकुवत होतात, मुलं असोत किंवा थोडी मोठी असोत, अक्षरशः ती कुरतडून बारीक करतात। नेल बायटिंग ही सवय सुद्धा कमी करण्यासाठी फेमाइट सोल्युशन खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो। आता म्हणजे ब्रेस्ट फीडिंगसाठी लहान बाळाला 6 महिन्यापर्यंत आईचं दूध देणं हे कंपल्सरीच आहे। 6 महिन्यानंतर ते बाहेरचे अन्नपदार्थ खायला सुरुवात करतं, मग त्यानंतर 2 वर्षापर्यंत किंवा 2.5 वर्ष जे काही आईला जितक्या वर्ष दूध द्यायचं आहे ते ती देऊ शकते, पण ठराविक 2.5-3 वर्षानंतर तिच्या बाळाच्या आरोग्यावरती अवलंबून आहे की तिने कधी ब्रेस्ट फीडिंग बंद करायचं। पण काही वेळा असं होतं की मुलं थोडी मोठी झालीत आणि त्यांना समजायला लागलं की मग ब्रेस्ट फीडिंग बंद करणं हे तेवढंच अवघड होऊन जातं, मग खूप सारे घरी प्रयत्न करूनही जर ब्रेस्ट फीडिंग बंद होत नसेल तर त्यावेळी फेमाइट सोल्युशनचा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच वापर करू शकतो आणि त्याचा खूप चांगला फायदा सुद्धा दिसून येतो। फक्त काही काळजी घ्यायला लागते फेमाइट सोल्युशन वापरताना, त्याच्याविषयी आपण बघूया। फेमाइट सोल्युशन हे अत्यंत कडवट पदार्थ आहे, त्याच्यामुळे काय होतं बाळाला ते कडू लागतं आणि मग कडू लागल्यामुळे एखाद्या वेळेस बाळाला उलटी होण्याची पण शक्यता। नुसतंच काहीतरी आपण खायला दिलं असेल बाळाला आणि मग लगेच दूध दिलं औषध लावून, तर मग अशा वेळी ते आत्ताच खाल्ल्यामुळे आणि मग लगेच दूध घेतल्यामुळे त्याला उलटी होण्याची शक्यता होते आणि मग सगळं बाहेर पडू शकतो। तर शक्यतो काहीतरी खाऊन झाल्यानंतर बाळाला फेमाइट सोल्युशन लगेच देऊ नका, तेव्हा दूध ते मागेल की हां त्याला तर दूध हवंय, तर त्यावेळेस तुम्ही त्याचा थोडासा वापर करून बघा, नक्कीच त्याची ही सवय कमी होईल। दुसरी गोष्ट म्हणजे फेमाइट सोल्युशन कसं लावायचं। फेमाइट सोल्युशन हे नेलपेंट सारखी बॉटल येते, त्याला ब्रश असतो वरती तसा, ते खूप कडवट असल्यामुळे एकदम छोटासा थेंब घ्यायचा आणि ते तेवढंसच ज्या ठिकाणी तुम्हाला मग नेल बायटिंग असेल, ब्रेस्ट फीडिंगसाठी असेल किंवा अंगठा चोखायची सवय तिथे ते थोडंसंच लावायचं। हे खूप कडवट आहे, लवकर जात नाही हे सोल्युशन, खूप वेळा वॉश करावं लागतं, त्यामुळे कमीत कमी वापर करा आणि वापरल्यानंतरही मग काही मुलं कंटिन्युअस जर त्याच्यावरतीही ब्रेस्ट फीडिंग असेल किंवा अंगठा वगैरे चोखण्याचं चालूच असेल तर मग तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी असं त्याच्यावरती पुन्हा एकदा कोटिंग करू शकता। आता हे व्यवस्थित थंड आणि कोरड्या जागी स्टोअर करायचं आहे, हीटपासून आगीपासून वगैरे लांब ठेवायचं आहे, लहान मुलांपासून लांब ठेवायचं आहे, त्याची कॅप व्यवस्थित टाईट करायची जेणेकरून ते इव्हॅपोरेट होऊ नये, उडून जाऊ नये त्याच्यातलं औषध वगैरे ह्यासाठी।
फेमाइड सोल्युशन हे पूर्णपणे बाहेरून वापरायचं औषध आहे. ब्रेस्ट फीडिंग बंद करायचं असेल, अंगठा चोखायची सवय बाळाची कमी करायची असेल किंवा नख कुरतडण्याची सवय कमी करायची असेल, शक्यतो करून होतील तितके घरगुती उपायांनी ते बंद करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कडुलिंबाचा रस लावा ब्रेस्ट फीडिंगच्या वेळी किंवा अंगठ्याला मुलांच्या चोखताना. अंगठ्याला मायक्रोपोरची टेप लावा जेणेकरून ते सतत अंगठा तोंडात घेणार नाहीत. त्याच प्रकारे अंगठा सतत चोखत असतील तर खेळण्यामध्ये वगैरे बिझी ठेवा मुलांना. आणि हे सगळे प्रयत्न करूनही जर ह्या सवयी बंदच होत नसतील तर नक्कीच फेमाइड सोल्युशन एकदा ट्राय करा. फेमाइड सोल्युशनचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा.